पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सरकारने दिली मोठी बातमी। पीक विमा आता जमा होत आहे। शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुशखबर। अखेर मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते आता यादी जाहीर करण्यात आली आहे। जर यादीमध्ये शेतकऱ्यांचं नाव असेल, आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आज स्पष्टपणे 16 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे। जर या 16 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे। तर शेतकरी बांधवांनो, सोबतच तुम्हाला एक काम देखील करायचं सांगितलं आहे। ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला कदाचित पीक विमा मिळणार आहे। आज टोटल 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे। तर कोणते आहेत ते 16 जिल्हे, ज्या 16 जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा जमा होणार आहे। त्यासोबत तुम्हाला कोणते महत्त्वाचे काम करायचे आहे ते देखील लगेच पाहून घेऊया। तर राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी आताच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसरा टप्पा जमा होण्यास सुरुवात केली आहे। बघा, मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची सूचना आता दिली आहे। अशी माहिती आज दिलेली आहे। शेतकरी आता नाचू लागले, शेतकरी खुशीने मंग झाले। तसेच केंद्र सरकारने 2022 ते 2024 पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला होता त्याचा दुसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होण्यास सुरुवात करण्यात आली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वाची माहिती तसेच अपडेट दिली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्यांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। त्यामुळे तुम्हाला अजून जर तुमच्या खात्यामध्ये निधी आला नसेल तर आज तुम्हाला निधी येण्यास सुरुवात होणार आहे, असं सरकारने आज स्पष्टपणे जाहीर केलं आहे। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आजपासून तुमच्या खात्यावरती निधी येण्यास सुरुवात होईल।